ओझर नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक 2025चा बिगुल वाजता स्थानिक राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले। प्रभाग क्रमांक 7 मधून भारतीय जनता पार्टीकडून रेणुका रमेश बोस या सर्वसाधारण महिला गटातून अधिकृत उमेदवार असून यतीनभाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली त्या निवडणूक लढवित आहे। समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असलेले रमेश बोस हे नागरिकांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होत आले। ओझर शहरातील कोणतीही समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले। ओझर गावातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच प्रयत्न करणारे रमेश बोस व त्यांच्या सहकाऱ्यांचे कार्य जनतेत कौतुकास्पद ठरले। रमेश बोस यांनी सांगितले की ओझरमधील कोणतीही समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे। विशेषतः युवकांना रोजगाराच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचा माझा प्रयत्न असेल। कोरोना काळात यतीनभाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मेडिकल सुविधा, ऑक्सिजनची कमतरता, अन्नधान्य पुरवठा अशा अनेक अडचणींवर तात्काळ उपाय करून जनतेची सेवा करण्यात रमेश बोस व त्यांच्या टीमने महत्त्वाची भूमिका बजावली। यावेळी रेणुका बोस म्हणाल्या की माननीय यतीनभाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ओझरचा सर्वांगीण विकास करणार असून माझ्या प्रभागातील सर्व समस्यांचे निवारण करणार आहे। महिलांच्या सक्षमीकरणावरही भर देत सांगितले की महिला बचत गट, लघु उद्योग, उज्ज्वला योजना, घरकुल योजना, मेडिकल सुविधा अशा विविध केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील महिलांपर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत। भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनविणे, युवांना रोजगारांच्या संधी निर्माण करणे आणि ओझर गावाचा शाश्वत विकास करणे हेच माझे ध्येय असल्याचे रेणुका बोस यांनी सांगितले। ओझर प्रभाग क्रमांक 7 मध्ये रेणुका रमेश बोस यांच्या उमेदवारीमुळे राजकीय समीकरणात नवचैतन्य निर्माण झाले असून त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे। त्याचा बिगुल वाजला आहे। प्रभाग क्रमांक 7 मधून ताई या ठिकाणी नगरसेवक पदासाठी उमेदवारी लढवित आहे, काय सांगा? आत्ताच नगर परिषदेची निवडणूक डिक्लेअर झालेली असून तर त्यासाठी माझी पत्नी सौ रेणुका रमेश बोस या प्रभाग क्रमांक 7 मधून उमेदवारी करत आहेत। ओझर गावातल्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याच्या तिच्या माध्यमातून ती नक्कीच प्रयत्न करेल आणि माझा पण समाजसेवेमध्ये जो सहभाग असतो त्या माध्यमातून मी आजपर्यंत अनेक समाज कार्य केलेली आहेत आणि ओझर गावच्या विकासासाठी प्रयत्न नेहमीच माझा असतो। निवडून आल्यानंतर प्राधान्यक्रमे कामे काय असणार आहे, काय सांगाल? ओझर गावात प्रभाग क्रमांक 7 मध्ये तशी तर काही कामे पेंडिंग नाही आहेत, परंतु ज्या काही थोड्याफार समस्या आहेत जेणेकरून आपला घन कचरा, त्यानंतर पाण्याचं नियोजन, त्यानंतर जे आपल्या महिला मंडळी आहे त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या माध्यमातून नक्कीच प्रयत्न करेन। कचरा डेपोचा ओझरमध्ये मोठा प्रश्न आहे, निवडून आल्यानंतर तो कसा सोडवणार भाऊ, काय सांगा? कचरा डेपोचा ओझर गावात सर्वात मोठा प्रश्न असा आहे की त्याला सध्या तरी जागेचा प्रॉब्लेम आहे की जेणेकरून बाणगंगा नदीच्या तीरी तो कचरा डंप केला जातो, परंतु ती जागा पुरेशी नसल्याने नवीन जागा उपलब्ध झाल्यास किंवा तो प्रयत्न करेन उपलब्ध करून घेण्याचा आणि ती झाल्यानंतर नक्कीच त्याचं नियोजन व्यवस्थितरित्या केलं जाईल। नदी स्वच्छतेचा देखील प्रश्न आहे, तो तुम्ही निवडून आल्यानंतर कसा सोडवणार आहात? आता डम्पिंगचा जो घन कचरा आहे, जो डम्पिंग करण्यासाठी तिथे जी जागा आहे ती अपुरी पडत आहे, जेणेकरून तो कचरा तिथं टाकल्यानंतर तो नक्कीच नदीमध्ये पसरला जातो आणि त्यामध्ये नदीची जी पातळी आहे ती कमी कमी होत चाललेली आहे। तर हा घन कचऱ्याचं नियोजन झाल्यानंतर नक्कीच बाणगंगा जी नदी आहे ती नक्कीच स्वच्छ झालेली दिसेल। माझी पत्नी जी सौ रेणुका रमेश बोस या प्रभाग क्रमांक 7 मधून उमेदवारी करत आहेत आणि यतीन पाटील देखील जे ओझर गावच्या विकासासाठी अत्यंत सुंदर असं नियोजन करून या ठिकाणी प्रयत्न करतात। ओझर गावचा विकास कसा होईल आणि ओझर गावच्या जास्तीत जास्त समस्या कशा सोडवण्यात येतील हे ते नेहमीच प्रयत्न करत असतात। तर मी त्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या काही समस्या ओझर गावात आहेत त्या नक्कीच सोडवेन, परंतु त्यासाठी मला आपल्या सर्व लोकांचं आणि माझ्या मतदार बंधूंचं सहकार्य लागेल। त्यासाठी आपण येत्या 2 तारखेला कमळ या निशाणीचं बटन दाबून आमच्या प्रभागातील तसेच ओझर गावातील जे काही नगर परिषदेसाठी उमेदवार उभे केलेले आहेत तर त्यांना आपण भरघोस मतांनी निवडून द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो। कोविड काळात देखील आपण यतीनभाऊंच्या माध्यमातून अनेक कामे या ठिकाणी केली आहे, त्याबद्दल काय सांगाल भाऊ? यतीनभाऊच्या माध्यमातून आणि यतीनभाऊंनी स्वतः आणि आम्ही त्यांचे सहकारी
आम्ही कोरोना काळामध्ये जे लोकांना ज्या ज्या समस्या उपलब्ध झाल्या, जेणेकरून मेडिकल फॅसिलिटीज, ऑक्सिजन प्रॉब्लेम्स, त्यानंतर अन्नधान्य किंवा जो काही बाहेर निघाल्यानंतर त्यांना जे अन्नधान्याचा पुरवठा करण्याची गरज होती, त्यावेळेस यतीन भाऊ आणि आम्ही सर्व सहकार्यांनी ती लोकांच्या घरापर्यंत जाऊन आणि लोकांना जी मेडिकल फॅसिलिटी हवी होती ती यतीन भाऊंनी लगेचच उपलब्ध करून दिलेली आहे. नमस्कार, मी सौ रेणुका रमेश बोस, ओझर नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक 2025 च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 मधून उमेदवारी करत आहे. माननीय यतीन भाऊ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मी पुढील कामकाज ओझर गावाचा विकास करण्याचा प्रयत्न करेन व माझ्या भागातील ज्या काही समस्या आहेत त्या मी प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न करेन. ओझर गावातील माझ्या भागातील महिलांसाठी रोजगार, लघु उद्योगासाठी त्यांना प्रेरणा देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करेन. तसेच केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या ज्या काही योजना राबवल्या जातात त्या महिलांपर्यंत कशा पोहोचवता येतील याचा प्रयत्न मी करेन. त्याच प्रामुख्याने महिला बचत गटात अर्थसहाय्य व उज्ज्वल गॅस योजना, घरकुल योजना, मेडिकल फॅसिलिटी अशा अनेक योजनांचा लाभ तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी भारतीय जनता पार्टीकडून माध्यमातून करेन. नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी स्वप्नील जाधव, ओझर.